वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननासाठी देवाचे वचन यशया अध्याय 30 19-24 ही वचने. यशया अध्याय 30 19-24 ही वचने. सियोनेत यरुशलेमेत लोकांची वस्ती राहील. तू इतपर कधी शोक करणार नाहीस. तुझ्या धाव्यांच्या शब्दाबरोबर तो तुझवर कृपा करीलच. तो ऐकताच तो तुला पावेल. प्रभू तुम्हास भाकरीची टंचाई व पाण्याची कमताई करील, तरी यापुढे तुझे शिक्षक दृष्टीआड राहणार नाहीत. तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. हाच मार्ग आहे, याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो, तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तीची मढवणी व तुमच्या सोनेरी ओतीव मूर्तीचा मुलामा तुम्ही अपवित्र लेखाल. एखाद्या अमंगळ वस्तूप्रमाणे त्या तुम्ही झोकून द्याल. चालती हो, असे तुम्ही मूर्तीस म्हणाल. तू भूमीत आपले बी पेरिशील, त्यावर तो पाऊस पाडेल. भूमी पीक देईल, ते अन्न रसभरीत व सत्वपूर्ण असेल. त्या काळी तुझी गोरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील. शेतात राबणारे बैल व ज्वान गाढव यास दाताळ्यांनी उफळलेल्या व सुपाने पाखळलेल्या धान्याचे आंबवन खावयास मिळेल. प्रभू परमेश्वर ही वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थी नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ देवबापाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग यशयाचे पुस्तक 30 अध्याय वचन 19-24 ही वचने. वाचलेल्या वचनाविषयी त्याची पृष्ठभूमी जर आपण बघितली तर आपल्याला समजते की यहुदाचे लोक अशुराला घाबरून सहायता करिता मिस्रकडे जात आहे. परमेश्वरावर भरोसा न करता ते इतरांकडून मदत मिळेल या आशेने वाटचाल करत आहेत. ही या वचनाची पृष्ठभूमी आहे. परंतु
परमेश्वराचं वचन सांगतंय, देव आपला संदेष्टा यशाच्या द्वारे आपल्या प्रियजनांना तो कळवतो की मिस्र तुम्हाला धोका देणार, परंतु तुम्ही मजकडे या. अर्थातच परमेश्वराची इच्छा नाही की त्याचे प्रिय लोक इतरांकडे मदतीसाठी जावेत, परंतु त्यांचा जो मूड आहे, सदैव त्यांना घेऊन चालणारा, सदैव त्यांच्या मदतीला समोर असणारा आमचा जिवंत प्रभू, त्याकडे त्यांनी बघावं व त्याकडून त्यांनी आपली मदत मागावी. देव म्हणतो, वचन 19 जर आपण वाचलं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणतो, इतरांवरील भरोसा सोडून आपल्या गुन्ह्याला कबूल करून आपल्या परमेश्वराकडे फिरावे, म्हणजे तो त्यावर अनुग्रह करेल. प्रभू म्हणतो की आपल्या गुन्ह्याला कबूल करून देवाकडे आम्ही वळावं, देवाकडे आम्ही आपली दृष्टी लावावी, म्हणजे तो आम्हाला आमच्यावर अनुग्रह करेल, आम्हाला त्या स्थितीतून बाहेर काढेल. प्रभू परमेश्वर दयालू आहे, तो सर्व विसरून आपल्यावर, आपल्या प्रजेवर दया करेल. निश्चितच देव, आपण इस्रायलाच्या विषयामध्ये पाहतो की कित्येकदा इस्रायलांनी देवाला राग आणला किंवा देवाविरुद्ध त्यांनी अनेकदा कार्य केले, पण आमचा परमेश्वर दयालू असल्या कारणाने त्यांना वेळोवेळी त्यांच्या पापाची क्षमा करून त्यांना तो समोर घेऊन चालत आहे. माझे प्रणव, बायबलमधील अनेक असे उदाहरण आपल्यासमोर येतात की कित्येक लोक प्रभूच्या समोर चुकले, परंतु त्या लोकांनी जेव्हा आपलं मन देवाकडे लावलं, परमेश्वराने लगेच त्यांच्यावर आपली दया केली. ते दुसरा इतिहास त्याच्या 7 आणि 14 जर आपण वाचलं तर वचन सांगते, तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाची उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांना त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करीन. आणि हे परमेश्वराचं वचन आहे. म्हणून माझे प्रणव, आम्हाला इतरांकडे दृष्टी न लावता कुठल्याही मदतीसाठी आम्ही आमच्या जिवंत परमेश्वराकडे दृष्टी लावावी, कारण आमची मदत त्याकडूनच आहे. देवा धन्यवाद, या सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस. देवा धन्यवाद, या सुंदर वचनाकरवी बोलून आम्हाला शिकवलंस प्रभू की आमचा भरोसा तुझ्यावर असावा. प्रभू येशूच्या नावात, आमेन. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.